तिवसा तालुक्यातील भारवाडी जुनी इथं सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुमारे 2 किलोमीटर रस्त्याचे तसंच 2 पुलांच्या बांधकामाचं काम सुरू आहे। पुलांचं काम सुरू असल्यानं वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला। मात्र या रस्त्याची योग्य देखभाल न झाल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत। गेल्या महिनाभरापासून पर्यायी रस्त्यावर मुरुम टाकून तो वाहतुकी योग्य करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला करण्यात आली। मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं। दरम्यान बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर पर्यायी रस्ता पूर्णतः चिखलानं भरला आणि वाहतुकीसाठी तो अयोग्य ठरला। यामुळे शालेय विद्यार्थी, रुग्ण, तिवसा बाजारपेठेत जाणारे नागरिक तसंच दैनंदिन प्रवास करणाऱ्या गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला। भारवाडीला आरोग्य केंद्र नसल्यानं उपचारासाठी बाहेर जावं लागतं। याशिवाय शिक्षण, बाजारपेठ आणि इतर आवश्यक कामांसाठी हा एकमेव मार्ग असल्यानं रस्त्याच्या दुरावस्थेचा फटका संपूर्ण गावाला बसला। तर परिस्थिती इतकी गंभीर झाली की एका लग्नाची वरात देखील गावातच अडकून पडली। गेल्या 15-20 दिवसापासून जुनी भारवाडी रस्त्यावर या पुलाचं काम सुरू आहे आणि याकडे निकृष्ट दर्जाचं काम होत असून याच्याकडे लक्ष द्या अशा वारंवार सूचना PWDला मी केल्या। त्याच्यानंतर संबंधित कंत्राटदाराला सुद्धा समज दिला। या ठिकाणी डायव्हर्शन काढलेलं आहे, त्याच्यावरती साधा मुरुमही या लोकांनी टाकला नाही। या संदर्भात वारंवार त्याला सूचना केल्या, परंतु आपल्या मुजोरीने आज ही गावावर परिस्थिती आली आहे की कालपासून हा रस्ता बंद आहे आणि गावात येणं जाणं करण्याकरिता पेशंट दवाखान्यात नेण्याकरिता अडचण येत आहे। पेशंटला सुद्धा दवाखान्यात आम्ही नेऊ शकत नाही, अशी परिस्थिती या भारवाडी गावावर संबंधित कंत्राटदार आणि PWDचे अधिकारी यांच्यामुळे ओढावली आहे आणि अक्षरशः लोकांना जो त्रास होत आहे, आज आम्ही या झालेल्या सर्व प्रकाराची रीतसर तक्रार करून संबंधित कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी आज आम्ही करणार आहोत। आता कुठे या कामाला सुरुवात झालेली आहे, रात्री फोन केले तेव्हापासून, परंतु अजूनही शाळेचे विद्यार्थी अडकले आहे, पेशंट अडकले आहे, अक्षरशः नवरदेवसुद्धा, पाहुणेसुद्धा अडकलेले आहे। फक्त ढिसाळ नियोजन आणि कामात हलगर्जीपणा अशा या प्रकारामुळे आज आमच्या गावाला हा त्रास सहन करावा लागत आहे। याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत। या प्रकारामुळे माजी सरपंच आणि सचिन राऊत यांनी संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याचा इशारा दिला। त्यासोबतच त्यांनी आणि गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाविरोधात सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध केला। या व्हिडिओची चर्चा होताच प्रशासनाने कंत्राटदारांना तातडीने दखल घेत रातोरात डायव्हर्शन रस्त्याची दुरुस्ती करून आवश्यक तो मुरुम टाकण्याचं काम केलं। सकाळपर्यंत रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरळीत सुरू झाला। यामुळे लग्नाची वरात देखील मार्गस्थ झाली। जुना भारवाडी येथे रस्त्याचे काम मंजूर होते, शासनाचे अर्थसंकल्पात 2024 मध्ये मंजूर झालेले काम होते। सदर कामावरती रस्त्याचे काम आणि पुलाचे काम दोन्ही समाविष्ट होते। पुलाचे स्लॅब ड्रेन बांधकाम प्रगतीत होतं, त्याच्यासाठी डायव्हर्शन बांधण्यात आले होते। तथापि कालच्या पावसामुळे डायव्हर्शनवरती चिखल झाल्यामुळे लोकांची, नागरिकांची गैरसोय होत होती। ती गैरसोय रातोरात सकाळपर्यंत सगळं मुरुम वगैरे आणून दूर करण्यात आलेली आहे व वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आलेली आहे। दरम्यान या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। भविष्यात पावसाळ्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी डायव्हर्शन रस्त्याची नियमित देखभाल करून तो कायम सुरक्षित आणि वाहतुकी योग्य ठेवावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे।